हॅलो स्टुडंट्स, बघा आपण पेपर फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर ह्या लेसनमध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय बघितले, नंतर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायचे हे पण बघितले, त्यानंतर ओपन सेंटेन्सेस कसे असतात हे पण बघितले. त्यानंतरचा पॉईंट होता सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हे पण बघितले. त्यानंतर पॉईंट होता लॉजिकल कनेक्टिव्ज. आता ह्या लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय, जर दोन स्टेटमेंट कुठल्या तरी वर्डने आपण जॉईन करत असू तर त्याला लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतात. आता हे वर्ड कोणकोणते असतात तर याच्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट आहे कंजक्शन. तर याच्यामध्ये बघा काय सांगितले, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड यूजिंग द कनेक्टिव्ज अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. बघा कोणतेही दोन स्टेटमेंट अँड या वर्डने जर जॉईन केलेले असतील तर त्याला कंजक्शन म्हणतात. बघा इट इज डिनोटेड बाय P and Q अँड इट इज रीड ॲज P कंजक्शन Q. हा जो सिम्बॉल आहे याला कंजक्शन म्हणतात. म्हणजेच अँड असेल तर हा सिम्बॉल यूज करतात, और P and Q. बघा लक्षात ठेवा, कंजक्शन म्हणजे काय, कोणतेही दोन स्टेटमेंट असतील, ती दोन स्टेटमेंट अँड या वर्डने जॉईन केलेले असतील तर त्याला आपण कंजक्शन म्हणतो. कंजक्शनचा सिम्बॉल लक्षात ठेवा, P कंजक्शन Q. यालाच आपण P अँड Q सुद्धा म्हणू शकतो. तर बघा ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. कंजक्शनचा ट्रूथ टेबल काय आहे बघा, तर हा ट्रूथ टेबल नेहमी लक्षात ठेवायचा. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक असतं. तर बघा इथे कंजक्शनचा ट्रूथ टेबल काय आहे, P आणि Q हे जर दोन स्टेटमेंट असतील तर त्याचं P अँड Q म्हणजे कंजक्शन काय येणार आहे, तर बघा P मधल्या पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू घ्यायच्या, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स घ्यायच्या. Qमध्ये अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. कंजक्शनमध्ये काय येणार आहे, अँड असेल तर ट्रू ट्रू दोन्हीही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे, अदरवाईज बाकी सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. बघा ट्रूथ टेबल लक्षात ठेवा, P आणि Q दोन्हीही स्टेटमेंट ट्रू असतील तरच कंजक्शनमध्ये ट्रू येणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा कंजक्शन म्हणजे कोणतेही दोन स्टेटमेंट अँड ह्या वर्डने जर जॉईन केलेले असतील तर त्याला आपण कंजक्शन म्हणतो. बघा अँडऐवजी इथे बट पण यूज करतात, स्टील, मोर किंवा दो, नॉर अशासारखे शब्द जे असतात ते कंजक्शनमध्येच येतात. ठीक आहे, आणि कंजक्शनचा ट्रूथ टेबल काय आहे, तर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर कंजक्शन ट्रू येणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे डिजेक्शन. तर आता इथे डिजेक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर देन इट इज कॉल्ड ॲज डिजेक्शन. बघा डिजेक्शनमध्ये काय सांगितलं आहे, कोणतेही दोन स्टेटमेंट असू दे, ते दोन स्टेटमेंट ऑर या वर्डने जर जॉईन केलेले असतील तर त्याला आपण डिजेक्शन म्हणतो. बघा लक्षात ठेवा, डिजेक्शन म्हणजे ऑर हा वर्ड जर असेल तर ते डिजेक्शनमध्ये येणार आहे, आणि इट इज डिनोटेड बाय P और Q. सिम्बॉल लक्षात घ्या, PA, आणि कंजक्शनमध्ये उलटा व्ह्यू होता. इथे बघा इट इज डिनोटेड बाय P और Q अँड इट इज रीड ॲज P और Q किंवा P डिजेक्शन Q असंही म्हणतात. ठीक आहे, सिम्बॉल लक्षात ठेवा. आणि डिजेक्शन म्हणजे कोणतेही दोन स्टेटमेंट ऑर या वर्डने जर जॉईन केलेले असतील तर त्याला डिजेक्शन म्हणतात, आणि डिनोट कसं केलं जातं, P और Q, आणि इट इज रीड ॲज P और Q किंवा P डिजेक्शन Q असं म्हणतात. तर बघा ट्रूथ टेबल फॉर डिजेक्शन. याचा ट्रूथ टेबल काय येणार आहे डिजेक्शनचा, तर दोन स्टेटमेंट P आणि Q हे दोन स्टेटमेंट घेतले आणि याचा P और Q आपल्याला फाइंड आउट करायचे. तर इथे काय येणार आहे, पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या दोन व्हॅल्यू फॉल्स. Qमध्ये ट्रू फॉल्स येणार आहे. आता ऑरमध्ये काय असतं बघा,
दोन्हीही व्हॅल्यू फॉल्स असतील, पी आणि क्यू दोन्हीही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर ॲन्सर फॉल्स येणार आहे. अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. पहिली व्हॅल्यू ट्रू असेल, नेक्स्ट व्हॅल्यू फॉल्स असेल तरी पण ट्रू येणार आहे. पहिली व्हॅल्यू फॉल्स असेल, नेक्स्ट व्हॅल्यू ट्रू असेल तरी पण ट्रू येणार आहे. पण जर दोन्हीही व्हॅल्यू फॉल्स असतील तर डिजेक्शनमध्ये व्हॅल्यू फॉल्सच येणार आहे. बघा, टेबल लक्षात ठेवायचे आहेत. डिजेक्शन म्हणजे काय? ऑर. दोन जर स्टेटमेंट ऑरने जर जॉईन केलेली असतील तर त्याला डिजेक्शन म्हणतात. डिजेक्शनचा सिम्बॉल हा आहे, लक्षात ठेवा, पी ऑर क्यू. व्ही म्हणजेच डिजेक्शन. आणि ट्रूथ टेबल म्हणजे काय? दोन्हीही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तरच ऑरमध्ये फॉल्स येणार आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू असणार आहेत. ठीक आहे. नंतर बघा, नेक्स्ट आहे कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल म्हणजे काय सांगितले बघा, कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन. कंडिशनल स्टेटमेंटलाच इम्प्लिकेशन म्हणतात. बघा, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन दोन्ही एकच आहे. तर इथे काय सांगितले बघा, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह इफ then it is called as conditional or implication. म्हणजे काय सांगितले बघा, इथे कोणतेही दोन वर्ड्स इफ देनने जर जॉईन केलेले असतील तर ते काय येणार आहे? कंडिशनलमध्ये येणार आहे किंवा इम्प्लिकेशन. म्हणजे जर सेंटेन्समध्ये इफ देन असेल तर ते कंडिशनल येणार आहे किंवा इम्प्लिकेशन. बघा, इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल. बघा, लक्षात ठेवा, पी कंडिशनल क्यू ॲरो आहे ते, किंवा ऑर पी डबल ॲरो आहे क्यू. अँड इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू ऑर इफ पी देन क्यू. ठीक आहे. बघा, कंडिशनल स्टेटमेंट लक्षात ठेवा, जर दोन स्टेटमेंट इफ देनने जर जॉईन असतील, म्हणजे जर सेंटेन्समध्ये इफ देन असेल तर ते कंडिशनलमध्ये येणार आहे, म्हणजेच इम्प्लिकेशन. आणि कंडिशनलचा सिम्बॉल काय आहे? पी ॲरो क्यू आहे, एकाच साईडला बाण दाखवायचं आहे, किंवा पी डबल ॲरो आहे क्यू. आणि यालाच आपण म्हणतो पी कंडिशनल क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू. आता बघायचं ट्रूथ टेबल. पी क्यू दोन स्टेटमेंट घ्यायचे आणि पी इम्प्लाइज क्यू. पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू, नंतरच्या व्हॅल्यू फॉल्स. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता इथे बघा, कंडिशनलमध्ये काय येणार आहे? पहिली जर व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येणार आहे, नाहीतर बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत. बघा, कंडिशनल म्हणजे काय? ट्रू, पहिली जर व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची जर फॉल्स असेल तर फॉल्स, किंवा पहिल्या दोन व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रूच येणार आहे. पहिली व्हॅल्यू फॉल्स असेल, नंतरची ट्रू असेल तरी ट्रू येणार आहे. दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरी पण ट्रूच येणार आहे. फक्त इथे फॉल्स कधी येतो? तर पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच फॉल्स येणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. बघा, कंडिशनल लक्षात ठेवा, जर सेंटेन्समध्ये इफ देन असेल तरच ते सेंटेन्स कंडिशनलमध्ये येतं. आणि कंडिशनलचा सिम्बॉल पी इम्प्लाइज क्यू किंवा पी डबल इम्प्लाइज क्यू. आणि ट्रूथ टेबल, पहिली व्हॅल्यू ट्रू असेल, नंतरची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. बघा, नेक्स्ट आहे बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन याच्यामध्ये काय आहे बघा, इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्स इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय? जर दोन सेंटेन्समध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर त्याला आपण बाय कंडिशनल म्हणतो. म्हणजे जर सेंटेन्समध्ये इफ अँड ओनली इफ हा वर्ड असेल तर याला आपण बाय कंडिशनल म्हणतो. बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बघा, आता बाय कंडिशनल डिनोट कशाने करतात बघा, इट इज डिनोटेड बाय पी बाय कंडिशनल क्यू. बघा, दोन्ही साईडला ॲरो आहेत. मग अशी कंडिशनलला एकाच साईडला ॲरो होता, इथे दोन्ही साईडला ॲरो आहेत. किंवा ऑर पी डबल इम्प्लिकेशन क्यू, डबल ॲरो आहे आणि दोन्ही साईडला पण ॲरो दाखवले तिथे. ठीक आहे. पी बाय कंडिशनल क्यू, इट इज रीड ॲज पी बाय कंडिशनल क्यू ऑर पी इफ अँड ओनली इफ क्यू.
बघा बाय कंडिशनल लक्षात ठेवा, जर सेंटेन्समध्ये इफ अँड ओन्ली इफ असेल तर ते बाय कंडिशनलमध्ये येतं. आणि बाय कंडिशनलचा सिम्बॉल एक लाईन दोन्हीकडे ॲरो किंवा डबल लाईन आणि दोन्हीकडे ॲरो असतात, याला बाय कंडिशनल म्हणतात. आता बघा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसं आहे बघा बाय कंडिशनलचा, पी क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू, दोन्ही व्हॅल्यू पहिल्या ट्रू नंतरच्या फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता याच्यामध्ये बघा बाय कंडिशनमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू असतं आणि दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रू असतं, अदरवाईज मधल्या दोन व्हॅल्यू फॉल्स असतात. बघा पी क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यूचा टेबल, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरी पण ट्रू, आणि बाकीच्या एक ट्रू असेल एक फॉल्स असेल किंवा एक फॉल्स असेल दुसरी ट्रू असेल तर फॉल्स येणार आहे. बघा टेबल लक्षात ठेवा, हे जे टेबल आहेत कंजक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन लक्षात ठेवायचे, कारण की पुढचे एक्झाम्पल सगळे ह्या टेबलवरती आहेत, त्यामुळे टेबल तुमचे लक्षात पाहिजेत. ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे बघा निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. तर बघा ट्रूथ टेबल बघा निगेशनचा, पी कोणतंही स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन फाइंड आउट करायचं असेल, निगेशन ऑफ पी टी असेल तर टीचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स. म्हणजे ट्रू असेल तर ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्स असेल तर फॉल्सचं निगेशन ट्रू होणार आहे. निगेशन फक्त सिम्पल आहे बघा, साईन चेंज होतात, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. आता इथे नोट दिले बघा, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज द स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे बघा निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज द स्टेटमेंट इटसेल्फ. बघा एखादं स्टेटमेंट असेल त्याचं आपण निगेशन फाईंड केलं आणि परत त्याचं निगेशन फाईंड केलं तर ते स्टेटमेंट स्वतः येतं. म्हणजे पी हे स्टेटमेंट घेतलं त्याचं आपण निगेशन फाईंड केलं आणि परत त्याच्याने आपण निगेशन फाईंड आउट केलं तर आन्सर पीच येणार आहे. म्हणजे जे पहिलं स्टेटमेंट होतं तेच येणार आहे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणलं रीटा इज अ ब्युटिफुल गर्ल, असं जर आपण म्हणलं याचं निगेशन काय येईल, रीटा इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल, नॉट येणार आहे निगेशन म्हणजे. ठीक आहे. आणि परत त्याचं निगेशन घेतलं तर काय होणार आहे, रीटा इज अ ब्युटिफुल गर्ल असं येणार आहे. बघा पहिलं सेंटेन्स होतं रीटा इज अ ब्युटिफुल गर्ल, त्याचं निगेशन काय येणार आहे, रीटा इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल. आता रीटा इज नॉट ब्युटिफुल गर्ल याचं निगेशन परत काय येईल, तर रीटा इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजे पहिलं जे सेंटेन्स होतं तेच येणार आहे. म्हणजे कोणतेही सेंटेन्स घ्या त्याचं निगेशन फाइंड केलं आणि परत त्याचं निगेशन फाइंड आउट केलं तर पहिलं जे सेंटेन्स आहे तेच आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे एक्झाम्पल्स बघूया आपण, एक्झरसाइज 1.1. तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन स्टेट विच ऑफ द फॉलोइंग्स आर स्टेटमेंट, जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. बघा तुम्हाला इथे काही सेंटेन्सेस दिले ते स्टेटमेंट आहेत की नाही सांगायचे आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा इथे फर्स्ट सेंटेन्स दिले 5 + 4 = 13. तर हे स्टेटमेंट आहे का, तर आहे. बघा इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. फॉल्स कसं ठरवायचं, तर 5 + 4 केलं तर 13 येतं का, नाही. 5 + 4 9 यायला पाहिजे, इथं 13 दिले त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तर म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. तसंच बघा इथे x - 3 = 14. तर बघा हे स्टेटमेंट ट्रू कधी होणार आहे, तर डिपेंड ऑन एक्स काय घेईल याच्यावरती हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहे. त्यामुळे इट इज ॲन ओपन सेंटेन्स, हेज इट इज नॉट स्टेटमेंट. अशी जी सेंटेन्सेस असतात हे स्टेटमेंटमध्ये येत नाही, कारण की हे जे सेंटेन्स आहे हे ओपन स्टेटमेंट आहे, ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्सेस नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट काय दिले बघा, क्लोज द डोर, क्लोज द डोर. आता इथे पण काय आहे बघा, क्लोज द डोर, इथं काय एक ऑर्डर सांगितलं आहे, ऑर्डर आहे ह्या सेंटेन्सेसमध्ये, त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट, हे पण स्टेटमेंटमध्ये येत नाही. नंतर बघा 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल दिले
झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर झिरो हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? तर आहे. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. आणि ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे, कॅपिटल टी, कारण की हे बरोबर आहे. नंतर प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. तर इथे बघा प्लीज रिक्वेस्ट केले इथे, त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. तसंच बघा कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. इथे बघा कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू आणि ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. नंतर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. इथे बघा काय दिले, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट येणार नाही आहे. म्हणजे बघा इथे वनचा स्क्वेअर घेतला तर वन, म्हणजे एक्स सपोज आपण वन घेतला, वनचा स्क्वेअर केला तर वन येणार आहे. ठीक आहे. मग हे डिपेंड आहे ह्या एक्सवरती. एक्सची व्हॅल्यू आपण काय घेईल याच्यावरती हे डिपेंड आहे. त्यामुळे इट इज ओपन सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नंतर आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट्स. तर हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू आणि ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी, कॅपिटल टी. तसंच आहे बघा डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर इथे बघा क्वेश्चन मार्क आहे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज अन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इट इज नॉट स्टेटमेंट. स्टेटमेंट येत नाही. नंतर ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. बघा ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. तर इथं इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स आणि जे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. तसंच नेक्स्ट आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 व्हेन एक्स इज इक्वल टू 7. तर हे स्टेटमेंट आहे, पण ट्रू आहे का फॉल्स हे कसं ठेवायचं. तर एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 दिले. मग एक्सची व्हॅल्यू जर 7 ठेवली तर हे सॅटिस्फाय होते का बघा. 7चा स्क्वेअर 49, 6 इंटू 7 42, मायनस 42 मायनस 7 मायनस 49 आणि 7चा स्क्वेअर 49 मायनस 49 0 येतं. त्यामुळे हे ट्रू आहे, विच इज ट्रू आणि ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल टी. तसंच बघा नेक्स्ट सांगितले द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. बघा काय सांगितले, इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू आणि जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल टी. ठीक आहे. कारण की आपण बघितले ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ट्रू. ठीक आहे.